कोराडी रोड स्थित पंजरा में हुई कार दुर्घटना मामले पर पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र सिन्हा ने बड़ी जानकारी दी। उन्होंने कहा कि शराब के नशे और ओवर स्पीड के कारण यह हादसा हुआ। कार की तेज रफ्तार होने के कारण चालक का वाहन से नियंत्रण छूट गया और इतना बड़ा हादसा हो गया। बुधवार को पुलिस आयुक्तालय कार्यालय में आयोजित प्रेस वार्ता में उन्होंने यह जानकारी दी। 9 तारीखला सकाळी जवळपास 2:45 वाजताची एक घटना झालेली आहे, ज्याच्यात 5 मुले होते कारमध्ये आणि ते ओव्हर स्पीड करत होते। कारण ते एक व्हिडिओ पण आम्हाला प्राप्त झालेला आहे। तो आतमध्ये एक मुलगा होता, त्यांनी तो बनवलेला आहे आणि त्याच्यात हे निष्पण होतोय की कसे ते रॅश ड्रायव्हिंग करत होते, किती स्पीडमध्ये होते आणि तसेच म्युझिक पण फार मोठा त्या आवाजात होता आतमध्ये आणि ती इतका रॅश ड्रायव्हिंग करत होते। ती गाडी आउट ऑफ कंट्रोल झाली आणि त्याच्या जे क्रॅश बॅरियरवर धडकली आणि त्याच्यानंतर ओव्हरटर्न 2-3 वेळेस झाली आणि त्याच्यात 2 मुलांचा मृत्यू झालेला आहे आणि 3 मुले जे गंभीर जखमी आहे। एक मुलगा ICUमध्ये आहे आणि त्याच्यावर आता उपचार चालू आहे। प्रथमदर्शनी असं दिसतोय की ते दारूचे नशेत होते आणि त्यामुळे त्यांची गाडी आउट ऑफ कंट्रोल झाली आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंट झालेला आहे आणि जी घटना घडलेली आहे त्याच्यावर मग त्यांनी स्वतःहून ते काळजी घेतली पाहिजे होती असं आम्हाला वाटतंय। सावनेर नागपूर रोडवरची ही घटना आहे आणि ओव्हर स्पीड केली नाही त्यांनी पाहिजे होती। केलं ना ते ते नेमकी मुलं कुठे एकत्रित झाले होते, त्यांनी कुठे मद्यपान केलं होतं आणि काय औचित्य होतं, म्हणजे ते एक्झॅक्ट मला थोडंसं घ्यावं लागेल ही माहिती। बोलू 2 मिनिट घेऊ का? बंद करतो। प्लीज गिव मी 2 मिनिट। महाराष्ट्र TV 24 के लिए ब्यूरो रिपोर्ट नागपुर।